तर आपण बघतो अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन समारंभ आहे आणि तो कार्यक्रम सुरू झाला किंवा एका स्मारकाचा प्रारंभ नसून सामाजिक समतेच्या, मानवी मूल्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या सन्मानाच्या विचारांना दिलेला मानाचा मुजरा आहे। सर्व मान्यवरांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांच्यातर्फे उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडतोय। त्याच विचारांना वारसा जपत शासन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण समाजातील प्रत्येक घटकाचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे। आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळं पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेत। अण्णाभाऊंच्या विचारांप्रमाणे शोषित, वंचित, कष्टकरी, महिला, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेणारे मान्यवर इथे उपस्थित आहेत। आपण त्यांचं स्मृतिचिन्ह, शाल, रोपटं त्याचप्रमाणे पुस्तक देऊन स्वागत करूया। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं। सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणकर साहेबांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्मृतिचिन्ह, रोपटं आणि पुस्तक देऊन स्वागत करावं। माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत आहे। एक छान स्वरूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अण्णाभाऊ साठे स्मारक भूमिपूजन सोहळा आता पार पडतोय। दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आता स्वागत समारंभ सुरू झालेला आहे। अण्णाभाऊ साठे स्मारक भूमिपूजन सोहळा आज पार पडतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज उपस्थित आहेत। रामदास आठवले सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अण्णाभाऊ साठे संशोधन प्रकल्पाचं आज भूमिपूजन पार पडतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून हा भूमिपूजनचा सोहळा आज पार पडतोय। अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं हे भूमिपूजन होतंय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही उपस्थित आहेत। रामदास आठवले हे सुद्धा या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत। मुंबईमध्ये हा सोहळा पार पडतोय। संशोधन प्रकल्पाचं भूमिपूजन आज केलं जात आहे। कौशल्य, रोजगार, उद्योजकता तसंच नाविन्यता आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री माननीय मंगलप्रभात लोढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, रामदास आठवले, सांस्कृतिक कार्य तसंच मुंबई उपनगर त्यानंतर माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार सुद्धा या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित दिसत आहेत। अण्णाभाऊ साठे स्मारक भूमिपूजन सोहळा हा आता पार पडतो। स्वागत कल्याणकर करतील। विधान परिषदेचे उपसभापती माननीय सचिन आहे यांचं स्वागत कल्याणकर स्वागत करतील। यानंतर मी प्राधिकरणाचे सचिव माननीय दत्तात्रय नवले यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं। तर संशोधन प्रकल्पाचं भूमिपूजन आता पार पडते। दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली। स्वागत समारंभ झालेला आहे। अण्णाभाऊ साठे संशोधन प्रकल्पाचं आज भूमिपूजन पार पडत आहे।